या घरातले ना सगळे काम करू करू ना मला तर असं वाटतंय मी पार ना म्हातारीच होती का काय की एकदा फक्त आहे ना माझ्या दिराचं लग्न होऊ दे तेव्हा मग मी ना म्हणतो माझा दीर नीट वागत नाही बाई, पण जाऊ दे रे देवा होऊ दे त्याचं एकदा लग्न. त्याचं जरी एकदा लग्न झालं ना मग मी ना पार मोकळी. मग मी काय करेन माहिती का, तिला सगळं काम सांगून आहे ना मी चांगली 2-4 महिने ना अशी फिरायला लांब कुठेतरी निघून जाईन. आणि तिच्यावर इतका रुबाब झाडीन ना मी तिला असं नसं बोटावर आहे ना छम 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 नाचवीन. मग दिरायला बी कळन कसं असतंय. लई नाटक करीत लई सांगत राहते भाजी नाही चांगली झाली, कपडे नाही चांगले धुतले, आमकं नाही झालं तमकं नाही झालं. त्याला कळन मग बायको कशी करी ती कशी नाही. लय मला नावं ठेवतोय ना मग आहे ना. पण ती करेल का पण काम. आजकालच्या पुरी तर म्हणत्या कामं नाही करती, त्यांना सगळं आयतच लागत आहे. त्याच्यात मग मी मोठी जाऊ ती माझ्यासारखीच काम कटाळ निघाली तर बाबो. आमच्या देवावर आमच्या घराचं तर देवारच बनाय बसलाय मग काय देवा पुढं बसून देवाला सांगायला लागलं हे देवा हा बाईचा जन्म पुन्हा नको देऊ रे बाबा, तिकडं कुत्रं मांजर बनवू पण हा बाईचा जन्म देऊ नको बाई. काय करावं बाई. ती निघाली चांगली, माझं ऐकलं तर बरं आहे. नाही तर बाई तिनंच माझ्यावर रुबाब चढून अजून मला हे काम करते एक पट अजून नको तिनंच मला तिचं काम सांगायला पाहिजे. माझं विचारानेच फार कसं तरी होतंय रे देवा. एक काम कर देवा तू ना मला पुन्हा काय बाईचा जन्म देऊ नको रे. कुत्र्या मांजरीच्या जन्माला घाल पण नको नको नको. कट्टाळा आला रे देवा, जिंदगीचा कट्टाळा.